आंबेडकर यांनी स्वतः पाहणी केलेली आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नुकतीच त्यांची पत्रकार परिषद झालेली आहे. ह्या सगळ्याची प्रेरणा खरं तर तुमची आई होती का? हो. त्याच्याबद्दल पण मृत्यूपूर्वी ती पंढरपूरला आली होती. गाणगापूरला गेली त्यावेळी गाणगापूरचा रस्ता खूपच खराब होता. ती मरण्यापूर्वी मला म्हणाली होती की काही कर, इतके लोक जातात, माझी पाठ खिळखिळी झाली, काही कर, तुला कधी संधी मिळाली हा रस्ता पहा. मला तिची आठवण झाली. तिच्या आशीर्वादामुळे आणि विठ्ठलावरील माझ्या प्रेमामुळे आणि ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या आशीर्वादामुळेच मी हे काम करू शकतो. आज या संपूर्ण पालखी महामार्गावर 6 टप्प्यांमध्ये जे काम होणार होतं त्यातले 4 टप्पे पूर्ण झालेले आहेत, 2 बाकी आहेत. कुठपर्यंत काम पूर्ण झालं? लगेच 2-4 महिन्यात 4 महिन्यात संपवलं. जो दिवे घाटाच्या इकडचं हे आहे तर तिकडे आपण पाहिलं की हडपसरच्या इकडे जे काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात 60% काम झालं लवकर. मला त्यांना बोलवा. पुढे फ्लायओव्हर होता तो तोडला. त्यामुळे काय झाले साहेब, जवळजवळ 4 ऍक्सिडेंट झाले आता झाल्यामुळे कदम साहेबांना माहिती आहे, रद्द केला सगळे. बघा अशी माणसं म्हणतात साहेब. चार जण गेले साहेब, 4 जण गेले. एक मिनिट साहेब, एवढं बघा ना, ऐका. हो हो, ओके, धन्यवाद, थँक्यू. हे आजी सांगितलं काय झालं, साहेबांनी मंजूर केलेलं आहे. मार्ग गाव 2 बाजूला आहे आम्ही निवेदनामध्ये तसं लिहिलेलं. थांबल्याबद्दल धन्यवाद.